श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. पुसियेले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त. श्रावणातील प्रवचनाची शृंखला आणि आजचा दुसरा दिवस. संतश्रेष्ठ शेगाव निवासी श्री गजानन महाराज यांच्या चरित्र ग्रंथावर आपण अभ्यास करत आहोत. श्री गजानन विजय हा हरिभक्त परायण दासगणू महाराजांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याच्यावर आपण अभ्यास करत आहोत. श्रावणातील या प्रवचनाच्या शृंखलेत तुम्ही सर्वजण सहभागी झालात. तुम्हा सर्वांना सुरुवातीलाच अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. आज अध्याय दुसरा आपण सुरू करूया. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय जय अज अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि माम. श्री गणेशाय नमः. गणपतीला वंदन करून अध्यायाची सुरुवात झालेली आहे. पुढे म्हटलंय जय जय अज अजिता सर्वेश्वरा. सर्वेश्वरा ईश्वर, सर्वांच्या हृदयात जो ईश्वर आहे तो कोण? जय जयकार केलाय कोणाचा? अज अजिता म्हणजे अनादी कालापासून अनंत कालापर्यंत जो सर्वेश्वर आहे तो म्हणजे कोण? हे चंद्रभागा तटविहारा, चंद्रभागेच्या तटावर विहार करणारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, रुक्मिणीचा पती आणि जो पूर्ण ब्रह्म आहे तो दीनबंधो पाहि माम. म्हणजे साक्षात पांडुरंगाला इथे आवाहन केलेलं आहे. आणि पुढे म्हटलंय तुझ्या वशिला वाचून अवघेच देवा हे क्षीण, कुडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मढ्या ते. तुझा वशिला असल्याशिवाय
अवघेच देव आहे शिण, सगळे अगदी शिण नसल्यासारखे आहे. म्हणजे काय? जीव नसल्यासारखे आहे. कुडी माझी नसल्या प्राण, कुडी म्हणजे हे शरीर, यात प्राण नसल्यावर कोण त्या मड्याला विचारणार आहे? सरोवराची दिव्य शोभा, तो यामुळे पद्मनाभा, रसभरित आतला गाभा, टरफला ते महत्वाणी. सरोवर जे आहे त्याची दिव्य शोभा कशामुळे? तो यामुळे पद्मनाभा. जे सरोवर आहे त्यात पाण्यात जे पद्मनाभा म्हणजे काय? तर जी कमळ वगैरे आहेत आणि जे हंस विहार करतायत त्याच्यामुळे त्या सरोवराची शोभा असते. रसभरीत आतला गाभा, टरफलाते महत्व. आणि टरफल जे फळाचं असतं त्याची उपमा दिलेली आहे. आतला गाभा रसभरीत असतो, सुंदर मधुर असा रस आत असतो, त्यामुळे त्याच्या टरफलाला महत्व असतं, नाही तर त्या टरफलाला काही महत्व नसतं. पुढे म्हटले, तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी, पाप ताप दैन्यवारी, हेच आहे मागणे. तुझी कृपा त्याप्रमाणेच आहे. जो शरणागत आहे त्याला तू समर्थ करतोस, पाप ताप आणि दैन्य त्याचं निवारण करतोस. आता हेच मागणं हे पांडुरंगा तुझ्याकडे आहे. मागले अध्यायी चाले कथन, समर्थ गेले निघन, तेणे बंकटला आला लागण, हुरहुर वाटू लागली. गेल्या अध्यायात आपण पाहिलेलंच आहे. समर्थ थरा निघून गेले. तिथे बंकटलाल जे होते त्यांना हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास मनी, नहाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते. त्यांना अन्न पाणी गोड लागे ना. समर्थांचा ध्यास त्यांच्या मनात लागला आणि त्यांची जी मूर्ती गजाननाची जी रूप म्हटलंय, म्हणजे गजानन महाराजांचं जे रूप आहे ते त्यांच्या दृष्टीसमोरून आले ना. जिकडे पहावे तिकडे फास, हो लागला त्यांचा खास, याचे नाव श्रोते ध्यास, ओग्यान सती पोरचेष्टा. जिकडे पाहावं तिकडे त्यांना भास होऊ लागला, हो लागला त्यांचा खास. काय? जिकडे तिकडे पाहतील तिकडे बंकटलालांना गजानन महाराजच दिसू लागले. आणि श्रोते हो, यालाच म्हणतात ध्यास. आपल्याला कुठच्याही देवतेचा ध्यास लागला पाहिजे, त्याशिवाय ती देवता आपल्याला प्रसन्न होऊ शकत नाही. उग्या नसती पोरचेष्टा, ही पोरचेष्टा नाही. चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करीसाची, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. चुकलेल्या धेनूची जी गाय आहे ती गाय हरवलेली आहे. वत्स शुद्धी करीसाची, तर ते त्याचं जे बाळ आहे ते जसं त्याला शोधत तशी ही बंकटलालाची स्थिती झालेली आहे. हरवलेल्या म्हणजे हरवलेली जी गाय आहे, चुकलेल्या धेनूची. धेनू म्हणजे काय? वत्स शुद्धी करीसाची. सतत विचार, वत्स म्हणजे त्याचं वासरू, त्याचा सतत जसा विचार करत राहतं तशी ही बंकटलालाची स्थिती झालेली आहे. स्थिती झाली विबुध हो. तर हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे दया, वडिलापासी बोलावया, छाती त्याची होईना. हे हितगुज कोणाला तरी सांगावं. मनाची त्याची जी अवस्था झालेली आहे, बुद्धी त्याची विफल झालेली असल्यामुळे हे कोणाला तरी सांगावं. आपली तशीच अवस्था होते. एखादी गोष्ट मनात त्याची हुरहुर लागून राहिली तर कोणाला कधी सांगतो असं आपल्याला सुद्धा वाटतं. त्याचप्रमाणे इथेही झालेलं आहे. कुठेही त्यांना जागा मिळेना. आता वडिलांशी बोलावं तर त्यांना धीर होईना, छाती त्यांची होईना असं म्हटलंय. ऐशा रीती चित्ती भले, विचारांचे काहूर झाले, शेगाव अवघे धुंडाळले, परीन पत्ता लागला. अशा रीतीने त्यांचे जे चित्त आहे त्याची अवस्था झाली. मनात विचार, चित्तात विचारांचं काहूर माजलं, शेगाव अख्खं धुंडाळलं, तरी काही गजानन महाराजांचा त्यांना पत्ता लागला नाही. घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ. घरी आल्याबरोबर वडील विचारू लागले भवानी राम की बाळा तुझी आज अशी वृत्ती चंचल का दिसते आहे? आई वडिलांचं असंच असतं हो. आपण बाहेर असतो,
पण बाहेरून घरी आल्यानंतर आपल्याकडे पाहून आई वडिलांना आपोआप कळतं की आपल्या बाळाच्या मनात काहीतरी रुजत आहे, काहीतरी चंचलपणा तिच्या मनाला आलं. इथेही तसंच झालं. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे लहानपणा, ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांग मज. तुझे चित्त काही उत्साही दिसत नाही, तुझ्या चेहऱ्यावर वदनी लहानपणा दिसतोय, फार ओशाळल्यासारखा दिसतोयस. अशा असह्य यातना कशाच्या होत आहेत ते मला सांग. वडील विचारतायत बंकटलालांना. तू पोऱ्यात तरुण तरणात ज्वान, नाही कशाची तुला बाण, ऐसे साच असून चिंतातुर दिसतोसी. तू तरणा बांड मुलगा आहेस, तू पोऱ्या तरणा ज्वान, जवानी आलेली आहे तुझी, तुला कशाचीच बाण नाही, कशाची तुला चिंताच नाहीये. असं असून सुद्धा तू चिंतातुर का दिसतोयस? पुढे म्हणतायत किंवा शरीरी काही व्याधी होत असे ती सांग आधी, चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला. किती प्रेमाने वडील विचारतायत की तुझ्या शरीराला काही त्रास होतोय का ते आधी सांग, कुठची व्याधी वगैरे आहे काही. वडिलांपासून मुलाने चोरून ठेवू नये, कोणतीही गोष्ट पित्याला प्रत्येक गोष्ट सांगावी. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी. काहीतरी सांगून टाकलं, वेळ मारून नेली बंकटलालानी आणि स्वतःच्या वडिलांचे समाधान केले आणि पुन्हा शोधायला सुरुवात केली. फिरू लागले बंकटलाल शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी, घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा. बंकटलालांचे एक शेजारी होते, ते खूप सदाचारी म्हणजे अत्यंत उत्तम त्यांचा व्यवहार असे ते होते. त्यांच्या घरी जमेदारी होती, म्हणजे काय, ते जमादार होते, पण त्याचा अभिमान त्यांना नव्हता. ते देशमुख रामाजी पंत वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालाने थंबूत हकीकत त्यांना निवेदिली. ते देशमुख रामाजी पंत जे होते ते वयाने अत्यंत वृद्ध असे होते. बंकटलालाने इत्थंभूत काय घडलं, कसं घडलं, ही सगळी हकीकत त्यांना सांगितली. ते बोलले, बंकटलाला तुझा वृत्तांत मी ऐकला, तू जो पुरुष कथिसी मजला, तो योगी असावा कोणीतरी. हे वयाने वृद्ध आहेत जे त्यांचे शेजारी आहेत देशमुख रामाजी पंत. ते बंकटलाला म्हणतायत की तुझा वृत्तांत तू जो सांगितलास तो मी ऐकला, पण मला असं वाटतं की तू जो पुरुष मला सांगितलास, त्याचं कथन केलंस, तो कोणीतरी योगी असावा. योग्या वाचुनी ऐशा क्रिया, मिळतीन कोठे पहावया, पूर्व सुकृता वाचोनिया, होणेन दर्शन अशांचे. योग्या वाचून अशा क्रिया कुठेही पाहायला मिळणार नाहीत. पूर्व सुकृता वाचून, तुझं काहीतरी पूर्व सुकृत असेल, पूर्वसंचित असेल, त्याशिवाय अशा लोकांचं दर्शन होणं शक्य नाही. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य, भेटता ते तुझं लागून, ने मलाही दर्शना. आपण नेहमी प्रत्येक प्रवचनात आपण ऐकलंच असेल की आपल्या अनेक जन्मांची पुण्याई हीच कामी येते आणि तेव्हाच गुरु भेटतात. गुरु हे शिष्याला शोधत येतात असं म्हणतो आपण, पण तरी सुद्धा तो निज शिष्य आणि निज गुरु कधी भेट होते, अनेक जन्मांची पुण्याई कामाला आल्याशिवाय. संचित म्हटलं आपण त्याला, पूर्वसंचित असल्याशिवाय ही भेट होत नाही. तर ते म्हणतात की तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य, तुला जर ते भेटले तर मलाही त्यांच्या दर्शनाला नाही. ऐशा स्थितीत दिवसचार, गेले निघून साचार, बंकटलालासी तिळभर, विसरण पडे तयाचा. अशा स्थितीत 3-4 दिवस गेले आणि बंकटलालाला तिळभर सुद्धा त्यांचा विसर पडेना. गोविंद बुवा टाकडीकर होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्त होत असे. गोविंद बुवा टाकडीकर यांचे ते वर्णन केलेलं आहे. ते कीर्तनकार होते आणि ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, शारंगधर म्हणजे विष्णू, तर ते सुद्धा प्रसन्न होत असे असं म्हणतात.
लौकिक यांचा वऱ्हाडात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. वऱ्हाडात राहणं होतं त्यांचं. त्यांचा लौकिक वऱ्हाडात होता, वऱ्हाड प्रांतात. आणि ते फिरत फिरत कीर्तन करायला शेगावी आलेले होते. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. शंकराच्या मंदिरात कीर्तनाची तयारी झालेली होती. नरनारी सगळे धावू लागले कीर्तन ऐकण्यासाठी. बंकटलाल ही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. बंकटलाल सुद्धा कीर्तन ऐकायला आले आणि तिथे एक शिंपी होता तो भेटला. त्याचं पितांबर नाव होतं. हा शिंपी पितांबर गुळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार बंकटलालाने कथन केला. हा शिंपी जो होता पितांबर तो सुद्धा भोळासा भाविक होता आणि समर्थांचा समाचार जो होता तो बंकटलालाने त्याला सुद्धा कथन केला, सांगितला. दोघे कीर्तना चालले तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी तेदवा. दोघे कीर्तनाला गेले. तिथे अवचित समर्थानं त्यांनी पाहिलं. मागल्या बाजूस बसलेले होते फरशीवर. मग कशाचे कीर्तन गेले वैता धावून. जेवी द्रव्य घटाते पाहून कृपण जाय हा पापोनी. पाहिजे काय म्हटलंय, मग कशाचं कीर्तन. साक्षात गजानन महाराजांना इतके दिवस ढुंडाळत होते बंकटलाल आणि कीर्तनाला गेले. त्या कीर्तनालाच त्यांचं दर्शन झालेलं आहे. मग कसलं आलंय कीर्तन. दोघेही ते शिंपी आणि आपले बंकटलाल हे म्हणजे पितांबर शिंपी आणि बंकटलाल दोघही त्यांनी समर्थांना पाहिले आणि मग ते सगळं कीर्तन विसरून गेले. दोघे धावत गेले आणि इथे म्हटलं की जेवी द्रव घटाते पाहून कृपण जाय हा पापोने. जसा द्रव्याचा घट पाहिल्यावर कृपण म्हणजे कोण, कंजूस. एखादा कंजूस किंवा एखादा हपापलेला असतो तो कसा द्रव्यासाठी धावतो तसे म्हणे हे धावले. वा चातकाने स्वाती घन वा मोरासी मेघ दर्शन किंवा तो रोहिणी रमण. बघा, वा चातकाने स्वाती घन असं म्हटलंय. चातक पक्षी जो आहे त्या चातक पक्षाबद्दल बऱ्याचशा प्रवचनातून आपण चर्चा केलेली आहे. हा चातक पक्षी जो आहे तो स्वाती नक्षत्र असतं आणि पावसाचा पहिला थेंब स्वाती नक्षत्राचा त्याच्या चोचीत पडावा म्हणून तो चोच उघडून आकाशात आवासून बसतो. इतके त्याची ती एक प्रकारची साधना असते. तसेच इकडे वा चातकाने स्वाती घन किंवा मोर हा मेघ कधी म्हणजे ढग कधी आकाशात येतात आणि त्यांचं दर्शन कधी होतं तसा तो जशी वाट बघत असतो. किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तर रोहिणी रमण म्हणजे कोण, तर चकोर पक्षी. चकोर पक्षी आनंद तो कधी, त्याला चंद्राचं दर्शन झाल्यावर. तैसे उभय तासी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. तसे हपापल्यासारखे हे दोन्ही भक्त त्यांचे तिथे धावत गेले पण दूर उभे राहिले आणि विनयाने त्यांना म्हणाले विनम्रतेने काही खायला आणू का. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून. इथे गेल्या अध्यायात सुद्धा पाणी देऊ का, तुम्हाला खाऊ देऊ का, तुमची इच्छा असेल तर द्या. कारण काय, आपल्याला भूक लागते तशी यांना भूक लागतेच असं नाही. या सर्व जे सद्गुरू आहेत यांचा महिमा आपण जेव्हा वाचतो तेव्हा लक्षात येतं ऊन वारा पाऊस पाणी यांना कशाचीच तमा नसते, भूक वगैरे काहीच नाही. म्हणून इथे ते म्हणतायत महाराज बोलले त्यावरी तुला जर गरज असेल तर झुणका भाकर आडपण कुठून, माडिणीच्या घरातून सदनातून. बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आढून ठेवली हातावरी दया योगेश्वराच्या. बंकटलालाने पटकन जाऊन अर्धी भाकरी आणि चून अर्धी भाकरी म्हटलंय म्हणजे झुणका भाकरी हवी होती ती आणून त्यांच्या हातावर त्या योगेश्वराच्या हातावर ठेवली. चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ
जा जाऊनी ओढ्याप्रत तुंबा भरोनी आण पाणी. त्यांच्याजवळ जो तुंबा होता, तुंबा म्हणजे गेल्या अध्यायात सांगितलेला आहे की भोपळा जो असतो तो भोपळा सुकून तो पाण्यासाठी वापरला जातो. अनेक जे फकीर वगैरे असतात त्यांच्याकडे सुद्धा, किंवा जे योगी असतात किंवा जे संन्यासी असतात त्यांच्याकडे पाण्यासाठी तो तुंबा असतो. तर इथे ते म्हटलेलं आहे की चून भाकरी खाता खाता पितांबराला समर्थ म्हणतायत. समर्थ म्हणजे आपले गजानन महाराज म्हणतात, जा ओढ्यावर जा आणि तुंबा भरून पाणी घेऊन आहे. पितांबर बोले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्पसदया, पाण्यात तुंबा बुडवावया, मुडी नाही अवसर. पितांबर म्हणाले गुरुराया, ओढ्याला पाणी काही नाही आहे, अल्प म्हणजे थोडंच आहे. आता पाण्यात तुंबा जो बुडवायला ते सुद्धा शक्य होणार नाही. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी, देवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. आणि इतकं ते कमी आहे, पाणी साचल्यासारखं डबक्यासारखं आहे, आणि ते पाणी गुरांनी खराब केलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना पिण्याच्या योग्य ते नाही. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून, तय बोलले गजानन, दुसरे पाणी आम्हा नको. मर्जी जर तुमची असेल तर दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून, तो म्हणाला, पितांबर म्हणाला. तेव्हा गजानन महाराज म्हणाले, दुसरे पाणी आम्हाला नको, नाल्याचेच आण पाणी आत, तुंबा बुडवोनी उगीच ओंजळी ओंजळीनी तुंबा पाणी भरू नको. काय म्हटलंय, नाल्याचंच आण पाणी, दुसरं पाणी आम्हाला नको, आत तुंबा बुडवून आण, उगीच ओंजळी ओंजळीने तुंबा भरून पाणी आणू नकोस. बघा किती काटेकोरपणे गुरु किंवा सद्गुरू आपल्या शिष्यांना सांगतात. आपण एखादं काम असं, एक सेवा करायची असली तर सेवा आपल्याला जशी जमते तशी करतो, पण तसं नसतं. प्रत्येक वेळेला गुरु आपल्याला सांगतो त्याच प्रकारे ती सेवा आपल्याकडून त्यांना अभिप्रेत असते. तसंच इकडे आहे, तिने सांगितलंय, नाल्याचेच पाणी आण, आज तुंबा बुडव, उगीच ओंजळी ओंजळीने तुंबा भरू नकोस पाण्याने. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेला सिनीर कोठेन त्याने पाहिले. असा तुंबा घेऊन पितांबर गेला तात्काळ नाल्यावर, पण तुंबा भरेल असं पाणी त्याला कुठेच दिसेना. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल, करुणी हातांची उंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. तळवे पायाचे भिजतील एवढंच तिथे पाणी होतं. हाताची उंजळ सुद्धा करून तुंब्यात पाणी भरणे शक्य नव्हतं. ऐसी झाली आड विहीर, चिंतावला पितांबर, हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. बघा काय झालं, अशी आता आड विहीर अशी अवस्था त्याची झाली. इथे आड तिकडे विहीर आपण म्हणतो ना, तशी अवस्था झाली. हा पितांबराला चिंता पडली, पण त्याने अखेर मनाचा हिय्या केला आणि तुंब्याचा स्पर्श पाण्याला केला. तो ऐसे झाले या घटीत, तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो पुढे तेथे तेथ खळगा पडून ओढ्याला. जेव्हा आपले हे जे सद्गुरू यांना चमत्कारात काहीही रस नसतो, हे का करतात? कारण त्यांचं अस्तित्व या भूतलावर आहे हे आपल्यासारख्या काही ज्ञानीजनांना कळावं म्हणून. कारण त्यांचं जे कार्य असतं ते ठरवून आलेले असतात. ते कार्य करण्यासाठी, त्यांना आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी म्हणून आपल्याला वाटणारे आपल्याला चमत्कार वाटतात, त्यांच्यासाठी हे चमत्कार नाहीत. तर हे इथे चमत्कारच आहे. आता काय झालं की अघटित असं घडलं, तुंबा जिथे जिथे ठेवायचा तिथे तो बुडायचा, खळगा पडायचा त्या ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. नाल्याचं घाण पाणी, घाण जीवन म्हटलंय. फार घाणेरडं म्हणजे गढूळ पाणी होतं. पण तुंब्यात स्फटिकासारखं पाणी, म्हणजे अगदी छान निर्मळ पाणी कसं येतंय ते पाहून स्वाभाविक आहे, जो शिंपी होता तो चित्तात चकित झाला. तो म्हणे, ही ऐसी स्थिती ही आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साच शक्ती, संशय ते धरणे नको. तो असा मनात म्हणाला, ही जी स्थिती घडते आहे
ही आज अशी निश्चित झाली आहे. कारण काय, ते योगेश्वर आहेत, त्यांनी मला सांगितलं आणि त्यांच्यामुळे ही शक्ती इथे निर्माण झालेली आहे. या ठिकाणी संशय धरण्यात अ, उपयोग नाही. संशय येथे धरणे नको. इथे संशय घेणं उचित नाही. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. तो तुंबा आणून योगेश्वराच्या जवळ ठेवला आणि त्याचा मात्र समर्थाने स्वीकार केला झुणका भाकर खाऊन झाल्यावर. पुढे बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे मांडणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. बंकटलाला सुपारी मागायला लागले. आता वर म्हणतायत की अरे माळणीची भाकरी, भाकरी तू आणलीस का, फक्त तू घेऊन आलायस, पण आणलीस कुणाकडून, तर माळिणीकडून आणलीस आणि त्याच्यावरच माझी सेवा पूर्ण करतोस काय. व्यंकटलालाला सुपारी मागते झाले साक्षात्कारे, अरे माळिणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. काढ सुपारी खिशातून फोडून दे मज कारण, ते ऐकता समाधान व्यंकटलाला असं झाले भाऊ. म्हणाले खिशातून सुपारी काढ, फोडून मला दे. ते ऐकल्याबरोबर व्यंकटलालाला समाधान वाटलं. सुपारीच्या बरोबर 2 पैसे हातावरी ठेवता झाला व्याघ्रांबरी दुंदंडी तांब्याचे. पा सुपारी बरोबर 2 पैसे हातावर ठेवले, खिशातून काढून व्यंकटलालाने म्हटलंय दुदंडी तांब्याचे. म्हणजे पूर्वी डब्बू पैसा वगैरे जसे असायचे तसे हे 2 तांब्याची नाणी आहेत. ती व्याघ्रांबरी म्हणजे काय, तर तांब्याच्या रंगाची ती 2 नाणी हातावर ठेवली. खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी, चालत होती व्यवहारी तयावर आड प्रांतात. इथे पहा, आपल्याला समजण्यासाठी हे सुद्धा समजावून सांगितलंय की खडकू दुदंडी ही व्याघ्रांबरी ही जी मुसलमानी नाणी त्यावेळेला जी चालत होती ती वराड प्रांतात व्यवहारात चालत होती. पैशा प्रति पाहून महाराज बोलले हासन, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. पैशाप्रती म्हणजे पैसे पाहून महाराज हसून बोलले, काय रे मला व्यापारी समजलास का, हा, आणि म्हणून तू मला हे द्रव्य देतोस, पैसा देतो आहेस. हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. हे नाणे जे आहे ते व्यवहारी आहेत. हे या व्यवहाराचा मला काही उपयोग नाही, मला त्याची जरुरी नाही. माझं नाणं कुठचं आहे, तुमची भावभक्ती हे माझं नाणं आहे, त्याच्यावर मी संतुष्ट राहतो. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. नाणं कुठचं, तर भावभक्तीचं नाणं मला हवंय. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्तात तरी म्हणजे कळलं. ते भावभक्तीचं नाणं तुझ्याकडे होतं ना, म्हणून म्हणे मी तुला पुन्हा भेटलोय. याचा आधी तू चित्तात विचार कर म्हणजे तुला कळेल. आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसून कथा त्याची ऐकतो. आता जा कीर्तन दोघे जाऊन श्रवण करा, ऐका. मी लिंबापाशी जाऊन बसतो आणि कथा त्यांची ऐकतो त्या कीर्तनकाराची. दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. दोघे कीर्तनाला गेले, महाराजांनी सांगितलं जा कीर्तनाला, आणि महाराज लिंबापाशी स्वतः बसले. गोविंद बुवांचे सुरू झाले आरंभीचे निरूपण, कीर्तन होतं त्यांचं. निरूपणाची भागवताचा घेतला होता एक साचा, श्लोक 11 स्कंदाचा हंस गीता मधील. निरूपणासाठी भागवतातला एक श्लोक घेतला होता, जो 11 स्कंदामधला श्लोक आहे, हंस गीता मधला. बुवानी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्थ समर्थ बदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. बुवानी पूर्वार्ध विषद केला, समजावून सांगितला. त्याचा उत्तरार्ध म्हणजे सुरुवात केली बुवांनी पूर्वार्ध, आणि त्याचा उत्तरार्ध तिथून समर्थ बदले म्हणजे म्हणाले. ते ऐकून गोविंद बुवा मनात घोटाळले.
हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा, जात्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास. हा उत्तरार्ध वदणारा, बोलणारा, सांगणारा हा अधिकारी कोणीतरी पुरुष दिसतोय. त्याला मंदिरात घेऊन या, मंदिरात कीर्तन चालू आहे तिकडे, कीर्तन श्रवणासाठी. बंकटलाल पितांबर आणि मंडळी निघाली तर, समर्थासी साचार कीर्तनासी आणावया. बंकटलाल पितांबर आणि इतर सगळी मंडळी जी होती ती समर्थाना मंदिरात कीर्तनासाठी आणायला गेली. केले विनंती अवघ्यानी, श्रोते अति विनयानी, परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो. सर्व जे गेले बंकटलाल पितांबर आणि काही मंडळी, त्या सर्वांनी त्यांना विनंती केली. श्रोते अति विनयाने त्यांनी, पण बसल्या जागीपासून महाराज काही मुळीच हल्ले नाहीत. गोविंद बुवा अखेर येऊनी जोडते झाले कर, कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी. गोविंद बुवा स्वतः शेवटी आले, दोन्ही हात त्यांनी जोडले आणि म्हणाले, कृपा करा एक बार आणि शिवाच्या मंदिरी चला. तुम्ही साक्षात शंकर, बरे न बसणे बाहेर, धन्या वाचनी मंदिर शून्य साच समर्था. गोविंद बुवा सुद्धा बघा कीर्तनकार होते, पण ज्ञानी होते. त्यांचा भाव परमेश्वराप्रती उत्कट असा होता. त्यामुळे स्वतः ते आले आणि म्हणाले, एक बार कृपा करा शिवाच्या मंदिर जरा, कारण तुम्ही साक्षात शंकर आहात. तुम्ही बाहेर बसणं हे चुकीचं आहे. धन्या वाचुनी मंदिर शून्य साच समर्था. धनी घराच्या बाहेर बसणं योग्य नाही. तुम्ही साक्षात शिव आहात. पूर्वजन्मीचे पुण्य बले माझे आज उदयले, म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. म्हणतात पूर्वजन्मीचं माझं पुण्य असावं, म्हणून मला हे तुमचं दर्शन झालेलं आहे. म्हणून हे माझे आज ते पूर्वजन्मीचं पुण्य आहे, ते आज उदयाला आलं आणि म्हणून मला तुमचे हे साक्षात शिवाचे चरण माझ्या दृष्टीस पडले. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मज प्रती, वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सभे. कीर्तनाची म्हणे माझी फलप्राप्तीच झालेली आहे आणि आता वेळ घालवू नका गुरुमूर्ती, चला माझ्या समवेत मंदिरात. ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ बदले तत्वता, ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लव मात्र. जेव्हा गोविंद बुवा असे म्हणाले, समर्थ त्यांना तिथे सांगतायत, ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लव मात्र. कसं असतं की बऱ्याच वेळेला आपण आपलं विषयांतर होतं किंवा आपण एखाद्या गोष्टी स्वतःहून काही बदलतो किंवा त्याच्यात काहीतरी बदल करावा लागतो. पण इथे गोविंद बुवांना समर्थ म्हणतायत, ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लव मात्र. गोविंद बुवांना सांगतायत, जरा सुद्धा त्या तुझ्या भाषणामध्ये चूक होऊ देऊ नकोस. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वर व्यापले, आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. एक वाक्य तर तुझ्यात दिसत नाही म्हणे मला. तू आत्ता कीर्तन करतोयस आणि सगळं सांगतोयस, भागवतातलं सगळं जे पुराण सांगतोयस, त्याच्यात आत बाहेर सगळीकडे मीच मी भरलाय. मीच मी म्हणजे कोण? शिवच आहे, तो परमात्माच आहे. मग तुझ्या या एकवाक्यता ठेव. मी त्या मंदिरात काय आणि मंदिराच्या बाहेर काय, वेगळा कुठे आहे मी? म्हणून म्हटलंय, ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ बदले तत्वता, केवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, आताच तू म्हणत होतास, अवघे ईश्वर व्यापले. सर्व काही ईश्वरानेच व्यापलेलं आहे. आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. आत बाहेर काही नाही, सर्वत्र परमेश्वरच आहे. मग आता हा हट्ट का करतोयस की चला मंदिरात म्हणून. जे जे जयाने सांगावे, ते ते त्याने आचरावे. शब्द छल्लासी न करावे, साधकाने केव्हाही. जे जे ज्याने सांगितलं त्याप्रमाणे तसं त्याने आचरण केलं पाहिजे. जैसे बोलावे तैसे चालावे. म्हणून म्हटलंय की शब्दच्छलासी न करावे, शब्द छल करू नये. एकदा एक आत्ताच थोड्या वेळापूर्वी तू सांगत होतास की ह्या ईश्वराने चराचर सगळीकडे व्यापलेला आहे, सर्वत्र ईश्वर आहे.
मग तो आत आणि बाहेर वेगळा का? साधक जो आहे त्याने काय करावं? शब्दछल करू नये. भागवताचा श्लोक सांगसे आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथे करायची रीत ऐसी भरवी नव्हे गोविंदा. भागवताचा श्लोक सांगतोयस आणि त्याच्या विरुद्धच वागतोयस, कथेकरी आहेस तू, त्याला ही योग्य रीत नाही, असं त्या गोविंदरावांना ते सांगतायत. पोट भऱ्या कथेकरी तू न भावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्ती करी मी येथून ऐकतो. पोटभरी जे कथेकरी असतात, काय विदागी मिळेल म्हणून कथा करणारे ते पोटभरी, तसा तू या भूमीवर होऊ नकोस. जा कीर्तन समाप्त कर, मी इथूनच ऐकतोय. बुवा कीर्तनी परत आले, गरजोने अवघ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोल आले, रत्न हे त्या सांभाळा. बुवा पुन्हा कीर्तन करायला गेले आणि सर्व सर्व जे उपस्थित श्रवण करते होते त्यांना गरजून त्यांनी सांगितलं की तुमच्या शेगावात अमोल असं रत्न आलेलं आहे, त्या रत्नाला तुम्ही सांभाळा. हीन शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथे आले, साक्षात हे पांडुरंग. हे आता शेगाव राहिलेलं नाही, खचितच पंढरपूर झालेला आहे म्हणे. कारण काय? चालते बोलते साक्षात पांडुरंग येथे आलेले आहे. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. आता यांची तरतूद ठेवा म्हटलं म्हणजे यांची व्यवस्थित सेवा करा. सेवा करा यांची सगळी व्यवस्था व्यवस्थित लावा आणि यांची आज्ञा माना. त्यांच्या आज्ञेविना वागू नका. वेद जसे आपल्याला असतात, वेद सांगतात त्याप्रमाणे आपल्याला वागायचं असतं, तसं वेद वाक्यापरी यांची आज्ञा तुम्ही माना. कधी गुरु सद्गुरू असतात त्यांचं वाक्य हे वेदवाक्यच मानायचं असतं, कारण गुरु हा आपल्या शिष्याचं नेहमी कल्याणच करत असतो. पुढे काय म्हटलंय? तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून, अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका. म्हटलं ना, गुरु नेहमी शिष्याचं कल्याण करत असतो. तरीच तुमचे कल्याण, तुमचे तरी ते कल्याण करतील निसंशय होऊन, अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका. हे निधान जोडलेलं आहे नियतीने. हे अवधान म्हणजे तुमच्याशी अनुसंधान केलेलं आहे, निधान केलेलं आहे, ते अनायास जोडलेलं आहे. त्याला दौडू नका म्हणजे हातचं घालवू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना. साक्षात इतके दिवस त्यांना शोधत होते बंकटलाल. कीर्तन अगदी खूप छान झालं, अवघे सांग झाले, लोक सगळे आपापल्या घरी गेले, बंकटलाल घरी आले. त्यांच्या चित्तात जो हर्ष आनंद तो काय मावेना. आपुल्या सन्माननीय पितासी हकीकत कथिली प्रेमेसी, बाबा आपल्या घरासी गजानन आणा हो. काय म्हटलंय? आपल्या सन्माननीय पित्यासी, आपल्या पित्याला बंकटलाल सगळी प्रेमाने हकीकत कथन करतात आणि म्हणतात बाबा आपल्या घराचे गजानन आणा हो. गणपती गजानन आणा म्हणतात. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकले आणि प्रेमे ऐसे बदले, तूच ये त्या घेऊन. गजानन, गजानन म्हणजे गजानन महाराज. आपण आता भाद्रपदात गणपती आणतो तसं नाहीये. हे गजानन म्हणजे सगळं काही सांगितलं की महाराज कसे आलेत, सगळी आपल्या वडिलांना हकीकत त्यांनी कथली प्रेमाने. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकले. भवानीराम म्हणजे बंकटलालांचे पिता जे आहेत, वडील आहेत. त्यांनी सगळं पुत्राने आपल्या मुलाने कथन केलेलं ऐकलं आणि मग प्रेमाने सांगितलं तूच त्यांना घेऊन ये की. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. संमती मिळाली वडिलांची. आता बंकटलाल अति हर्ष झालेला आहे, आनंद झालेला आहे. कधी एकदा पुन्हा गुरुमूर्ती भेटेल आणि मी कधी त्यांना आपल्या घरी आणेन. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत, अस्तमानाचे समयाला. पुढे माणिक चौकामध्ये 4 दिवसानंतर सद्गुरुनाथ बंकटलालांना भेटले. संध्याकाळी सूर्य अस्ताला जात असतानाच्या वेळेला दीनपती असता गेला, इकडे बोध सूर्योदयला, माणिक
चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. दीनपती म्हणजे सूर्य, हा आता अस्ताला गेला आणि इथे बोध सूर्य उदेला. रात्र झाली पण इथे बोध सूर्यच जणू उदयाला आला होता. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. बंकटलालाचं भाग्यच म्हणायचं, कारण या ठिकाणी एक सूर्य जणू त्यांच्या आयुष्यात प्रकट झाला होता. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास, समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. संध्याकाळ सूर्य अस्ताला गेल्यावर सगळे गायी वगैरे गुरं घेऊन चरायला गेलेले पुन्हा आपापल्या घरी येतात, निघतात. ते आपल्या गावात येऊ लागले तेव्हा त्या सर्व ज्या गायी समर्थांच्या आसपास जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत आला येथे, साक्षात वृक्षावरी करीतात पक्षी किलकिलाट आनंदे. त्यांना म्हटलं नंदसूत आला. नंदसूत म्हणजे कृष्णच आला येथे साक्षात. आणि झाडांवर वृक्षांवर पक्षी सुद्धा किलबिलाट आनंदाने करू लागले. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी, अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. दुकानदार संध्याकाळच्या वेळेला दिवाबत्ती वगैरे करतात, त्या वेळेला अशा वेळेला हा बंकटलाल महाराजांना आपल्या घरी घेऊन आला. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणे. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसवले. त्यांच्या वडिलांनी साक्षात गजानन महाराजांची मूर्ती पाहिली, अति आनंद त्यांच्या मनाला झाला आणि त्यांनी साष्टांग दंडवतच त्यांच्या चरणावर घातलं आणि त्यांना पाटावर बसवलं आणि विनविले जोडणी हात, काही भोजन करा येत, तुम्ही साक्षात पार्वतीकांत प्रदोष वेळी आला ह्या. आणि काय केलं, दोन्ही हात जोडून त्यांना भोजन करण्याची विनंती केली आणि म्हणाले तुम्ही साक्षात पार्वतीकांत म्हणजे शिव आहात, प्रदोष काळीच प्रदोष वेळी तुम्ही आलेले आहात. शिव आराधन प्रदोष काली, घडेल तो भाग्यशाली, ऐशी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट म्या. शिवाची आराधना प्रदोष काळात केली जाते आणि जी ही आराधना प्रदोषकाली शिवाची ज्याच्या हातून घडेल तो भाग्यशाली आहे, अशी म्हणे मी स्कंद पुराणात गोष्ट ऐकलेली आहे. ऐसे म्हणून आणले बिल्व पत्र तात्काळ भले, समर्थांच्या ठेवले परमभक्तीने मस्तकी. असं म्हणून त्याने काय केलं, बिल्व पत्र म्हणजे बेलाचं पान तात्काळ आणलं आणि समर्थांच्या परम भक्तीने समर्थांच्या मस्तकावर ठेवलं. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून, परी स्वयंपाका कारण अवधी आहे कायसा. मी आता म्हटलं खरं की इथे भोजन करा असं बोलून गेलो मी, पण स्वयंपाक करायला अजून थोडा अवधी आहे, थोडा वेळ आहे. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ, तरी प्रदोष काली पार्वतीकांत गेला उपासी घरातुनी. स्वयंपाक होईपर्यंत जर हे इथे थांबले नाही, त्यांचा काही भरोसा नाही. हे आता इथे तर थोडा वेळ अजून कुठे तरा निघून गेले होते बंकटलाला समोरून. आता बंकटलालांनी सगळं सांगितलं होतं, वडिलांना माहित होतं, म्हणून त्यांना वाटलं की स्वयंपाक होईपर्यंत हे जर इथे थांबले नाहीत तर प्रदोष काळात पार्वतीकांत म्हणजे साक्षात शिव उपाशी घरातून गेला असं होईल. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड, जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. आता काय तोड करावी, कसे थांबतील स्वयंपाक होईपर्यंत, काहीतरी याचा तोडगा काढला पाहिजे. हे आता संकट त्यांना पडलं आणि त्याबरोबर प्रचंड असा जनसमुदाय ही मौज पाहायला म्हणजे काय घडतंय ते पाहायला त्यांच्या घरासमोर जमला. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवणी तबकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या. त्याने शेवटी असा विचार केला, दुपारी ज्या पुऱ्या घरात शिजवल्या होत्या, बनवल्या होत्या, त्याच ताटात ठेवून समर्थांच्या पुढे ठेवूया. ते अवघेच जाणता कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. आता त्यांना हे माहिती होतं, कारण ते वयोवृद्ध असतील, बंकटलालाचे पिता आहेत, तर ते म्हणाले हा साक्षात शिव आहे, सगळं काही जाणतो, ते अवघेच जाणती. माझ्या मनात काही कपट नाही, चित्तात माझ्या मी भाव माझा आहे, त्यामुळे भावे भेटतो उमापती. उमापती कोणालाही सहजासहजी भेटत नाही, तसा भाव असावा लागतो.
हा सिद्धांत आहे म्हणे. मी शिडे आवर्जून यास घालित नाही अन्न, शिवाय शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. मी आवर्जून जाणून बुजून यांना शिळ अन्न घालत नाहीये. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. हे व्यवस्थित शिजवलेलं आहे, दिवसाचं आहे, दुपारचं आहे, पण त्यामुळे यांना शिळ म्हणणं उचित नाही आहे. कालचं नाहीये, आजच आहे. चिंतल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी, आणून ठेवले समोरी तबक एक समर्थांच्या. जसं त्याने मनात चिंतलं, तसा विचार केला, तसं तात्काळ त्यांनी तयारी केली आणि एक समर्थांच्या समोर ताट आणून ठेवलं. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रती लावला बुक्का कंठी घातला पुष्पहार. पुऱ्या बरोबर बदाम खारका केळी मोसंबी मुळे सगळं काही फळावर आणून ठेवलं आणि समर्थांच्या कपाळी त्यांनी बुक्का लावला आणि त्यांच्या गळ्यात पुष्पहार घातला. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते, जे जे पडेल पात्राते तेथे खाती भराभर. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ताने त्यांनी अवघे सेवन केले, ते खाल्लं. जे जे त्यांच्या समोर पात्रात पडे ते भराभर खात असत, तसंच त्यांनी खाल्लं. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठवले साचार, तेच राहिले रात्रभर. आता पहा, उदरी सुमारे 3 शेर, जवळपास 3 शेर अन्न त्यांनी पोटात साठवलं म्हणे आणि रात्रभर ते तिथेच राहिले. श्री गजानन महाराज तिथेच राहिले. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांची घातले असे अतिहर्षी, दोन थाट वर्णवे. बंकटलालेने दुसऱ्या दिवशी समर्थांना मंगल असं स्नान घातलं आणि इतका आनंद झाला, खूप आनंदाने अतिहर्षाने तो थाट काय वर्णावा म्हणे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचारी, पाणी घालती नारी नर मन मानल ऐशारीती. सुमारे 100 घागरी उष्णोदकाच्या साचार. उष्णोदक, उष्ण म्हणजे गरम, गरम पाण्याच्या. उष्णोदक म्हटलं म्हणजे एकदम गरम पण नाही, उष्ण म्हणजे थंड गरम एकत्र, एकदम गरम नाही एकदम थंड नाही, याला उष्णोदक म्हटलंय. तर उष्णोदकाच्या सुमारे 100 घागरी नरनारी त्यांना मन मानेल तशा रीतीने त्यांना अंघोळ घालत होत्या. कुणी शिके काही लावेते, कुणी साबण घेऊन याती, समर्थांचे घासती पदकमळ आवडीने. कुणी शिकी काही लावतय, कुणी साबण हातात घेऊन समर्थांना घासतय, त्यांच्या पायाला आवडीने सर्व हे काही लेपन त्यांचं चालू आहे. कोणी दबना, कोणी हिना, कोणी चमेली तेल जाणा, कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. कोणी दमना आणला, दमनाचार म्हणतात आपल्याला माहिती आहे. कोणी हिना अत्तर, कोणी चमेलीचं तेल, कोणी बेलियाच्या मर्दना म्हणजे बेलफळ वगैरे, असं सगळं ते स्वतःच्या हाताने त्यांची सेवा करू लागले. अंगराग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी, व्यंकटलालाची आगरी पुणे नव्हते कशाचे. अंगराग नानापरी, नानापरी अंगराग म्हणजे काय की ज्याला जसं जसं वाटत होत तसं तसं प्रत्येक जण करत होता वेगवेगळ्या पद्धतीने. त्याचा थाट वर्णन करणं शक्य नाही. कोण करणार त्याचं वर्णन. व्यंकटलालाच्या घरी कशाच पुढे नव्हतं, काहीच कमी नव्हतं. स्नान विधी संपला, पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. स्नान विधी वगैरे संपला, पितांबर नेसवला आणि अति सन्मानाने योगीराजांना गादीवर बसवण्यात आलं. भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी, कोणी तुळशी मंजिरी बाहू लागले शिरावर. भाली म्हणजे कपाळी केशराचं गंध लावलं, गळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या हार वगैरे घालू लागले, कोणी तुळशी मंजिरी त्यांच्या डोक्यावर वाहू लागले. नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे, भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. नाना प्रकारचे नैवेद्य सगळे समर्थांना समर्पण करू लागले. आता हे बंकटलालाचं भाग्यच आहे, खचित ते उदयाला आलेलं हे नक्कीच. ते बंकटलालाचे घर
झाले द्वारका साचार, तया दिनी सोमवार वार शिवाचा होता तो. हे बंकटलालाचं घर जवळपास द्वारकाच झाली असावी असं वाटू लागलं. आणि तो दिवस सोमवार होता. वार सोमवार शिवाचा वार. अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेठजी. अवघ्या सगळी मंडळी तिथे जमा होती. त्यांनी आपापलं मनोरथ पूर्ण करून घेतलं, पण त्यात एक उरले. कोण आहेत? इच्छाराम शेठजी हे उरले. हा चुलत बंधू बंकटाचा होता, भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा, त्यासी ऐसे वाटले. हा बंकटलालांचा चुलत भाऊ आहे, जो भाविक मनाचा आणि शंकराचा भक्त होता. त्याला असं वाटलं, आज आहे सोमवार, मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आले की. आज माझा सोमवार आहे आणि माझा उपास आहे. घरात प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेले आहेत. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करोनी करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे. त्या दिवशी त्यांचा उपवास असल्यामुळे त्यांना काहीच स्वतः अर्पण करता येत नव्हतं, कारण ते स्वतःच खाणार नव्हते. म्हणून त्याने विचार केला, संध्याकाळच्या वेळेला उपवास सोडेन, त्यावेळेला मी त्यांची पूजा करेन. म्हटलंय ना, त्यांची पूजा अस्तमानी म्हणजे अस्तमान संध्याकाळच्या वेळेला यथासांग मी करेन, आणि मी माझ्या मनाची जी पारणा फेडून घेईन अशी त्याने मनात इच्छा धरली. तो झाला अस्तमान, मावळलासे नारायण, इच्छारामे केले स्नान, प्रदोष वेळा लक्ष्मी. अस्तमान म्हणजे संध्याकाळ झाली, नारायण म्हणजे सूर्यनारायण मावळले, तेव्हा इच्छारामाने काय केलं? स्नान केलं. आणि प्रदोष वेळ पाहून पूजा साहित्य घेऊन साधूजे का गजानन, त्याचे केले पूजन परमप्रेमे करोनी. पूजा साहित्य घेतलं, आणि जे गजानन साक्षात साधू आहे तो, त्यांचं पूजन त्याने परमप्रेमाने केलं. आणि विनंती केलीवरी झाली आहे दुपारी, आपले ते भोजन जरी परी आता काही खावे. आणि त्यावर त्यांनी विनंती केली की दुपारी आपलं भोजन जरी झालं असेल तरी आता मी, माझी इच्छा आहे म्हणून थोडं तरी खावं. यासाठी म्हणले 3 शेर त्यांचं खाऊन पोट भरलं. पण इथे भक्त भाव जे आहेत त्याचा भुकेला हा परमेश्वर आहे. त्यामुळे इथे विचारलंय, विनंती केलीवर, की आता दुपारी तुमचं भोजन झालेलं आहे, पण आता काहीतरी आपण खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. आपण जेवल्या वाचून मी काही अन्न घेणार नाही, आज म्हणजे उपोषण आहे, म्हणजे माझा उपवास आहे सोमवारचा गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला, माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरवेला, तुम्ही कृपा करून. सगळ्या भक्तांचा हेतू पुरवलाय, माझा मात्र राहिला, कारण माझा सोमवारचा उपवास होता, आता तो मात्र आपण पुरवावा, तुम्ही कृपा करा म्हणाला. जन कुतूहल दृष्टींनी पाहू लागले तयास्थानी, इच्छाराम तो घेऊन नैवेद्य आला परातीत. जन सगळे पाहू लागले कुतूहलाच्या दृष्टीने, आणि इच्छाराम फार मोठी परातच घेऊन आला. आंबे मोहर तांदळाचा, 2 मुठी भातसाचा, नानाविध पक्वान्नाचा थाट केला त्याने. आंबे मोहर तांदूळ असतात ना, त्यांचा 2 मुठी भात, नानाविध पक्वान्नांचा थाट त्याने केला होता. जिलेबी राघवदास, मोती चूर, करंजा अनारसे घीवर, शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. जिलेबी राघवदास, मोतीचूर, करंजा, अनारसे, घीवर असे अनेक वेगवेगळे शाखांचे नाना प्रकार कुठपर्यंत वर्णन करावं म्हणे, इतकं सगळं त्याने त्या परातीत भरवून आणलं. अगणित चटण्या कोशिंबरी, वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्य भागा. बघा, अगणित अशा चटण्या कोशिंबरी त्यात होत्या, दह्याचा वाडगा शेजारी होता, तुपाची वाटी होती, ओदनाच्या सव्य भागा. हे सगळं जे आहे त्याच्या बाजूला हे सगळं त्यांनी मस्त मांडून ठेवलं. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थांपुढे आणून ठेवला इच्छारामाने. 4 मनुष्य जेवतील एवढा परिपूर्ण असा नैवेद्य समर्थांपुढे त्या इच्छारामाने आणून ठेवला.
पाहुनी त्या नैवेद्यासे महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. हे जे नैवेद्याला पाहून महाराज म्हणाले, खातो म्हणे, खातो, सकाळ दुपार संध्याकाळ अहर्निशी खातो म्हणे. असे ते गमतीने म्हणाले. खा हे आता अवघे अन्न, अघोर्यान करी अनुमान, पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले, अन्य अवघे पार केले, पात्रीने काही ठेवले, मीठ लिंबू तेही पहा. खाहे अवघे अन्न म्हणे, अघोर्यान करी अवमान अनुमान. हे अन्न जे आहे हे सगळं खा, या अन्नाचा तुम्ही अवमान करणारच नाही आणि करूही नका. पहा, सगळे पाहायला आलेत तुमच्या ह्या अघोर वृत्तीला. इथे अघोर म्हणजे काय? हे महाराज आहेत, यांची जी वृत्ती आहे ती कशी आहे, ही इतकी उदारश्य आहे की आपल्या भक्तांचं सगळं काही ते पोटात घेतात. आपण म्हणतो लंबोदर गणपतीला, का? आपल्या सर्वांचं ते पोटात साठवून घेतात आणि म्हणून त्यांना लंबोदर म्हटलंय. तसंच इथे म्हटलंय, खा हे आता अवघे अन्न, अघोर्यान करी अनमान, पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बसले, महाराज बसले भोजनाला, सगळे अन्न पार गेले, म्हणजे त्याने सेवन केले, खाल्लं. त्या पात्रात म्हणजे भांड्यात काहीही ठेवले नाही, मीठ लिंबू ते सुद्धा त्यांनी संपूर्ण खाऊन टाकलं. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार कौतुकी केले गुरुवर. आग्रहाचा प्रकार, तुम्ही मनापासून आग्रह करताय की वरवर आग्रह करताय, प्रकार वेगवेगळे असतात. तर तो आग्रहाचा प्रकार काय, शेवट कसा असतो, चांगला किंवा वाईट, हे दाखवण्यासाठी हे गुरुवराने, ह्या गुरुवर्याने कौतुकाने हे सगळं केलं. खणाणून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसेच गोष्टी होती केली श्रीरामदासे एकदा. काय झालं? खणाणून उलटी झाली, होणारच. तुझी इच्छा होती म्हणून मी खाल्लं खरं, पण अरे, या सृष्टीमध्ये हा नियम आहे. प्राणी पक्षी सुद्धा हा नियम पाळतात, पण आपण पाळत नाही. आवडलं म्हणून आपण खातो. तर इथे आपल्याला शिकवून देण्यासाठीच हे केलेलं आहे. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, ते दावण्या साचार कौतुके केले गुरुवर. काय केलं? खणाणून उलटी झाली त्यांना, खाल्ल्या अन्नाची ती भली. जे काय खाल्लं होतं ते सगळं उलटलं. ऐशीच गोष्ट केली होती श्री रामदासे एकदा. रामदास स्वामींनी सुद्धा अशीच एक गोष्ट केली होती. खिरीची झाली वासना, रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाणा, अखंड खीर प्याले की. ही कथा आपण ऐकलेली आहे रामदास स्वामींची. काय की रामदास स्वामी ज्या ज्या वेळेला श्रीरामाचं नाम घ्यायला बसायचे, तेव्हा खीर जर समोर आली तर ती खिरीची वासना इतकी त्यांना होती, आवड त्यांना इतकी होती की ते रामनाम बाजूला ठेवून ते खीर खायचे. मग त्याने विचार केला, जेव्हा जेव्हा माझ्या समोर खीर येते तेव्हा मी रामाला विसरतो. म्हणून त्यांनी खूप अशी खीर, म्हणजे भरपूर, एक माणूस नाही 4-5 माणसं खातील एवढी खीर बनवून घेतली आणि ती अखंड खाल्ली आणि उलटी केली, पुन्हा खाल्ली, पुन्हा उलटी केली. शेवटी त्यांना, आपण म्हणतो ना, नॉशिया म्हणजे खायची इच्छाच राहिली नाही. आणि शेवटी श्रीरामाच्या नामामध्ये रामदास स्वामींना जो अडथळा होता तो अशा प्रकारे त्यांनी दूर केला. तसंच इथे आहे. खिरीची झाली वासना, रामदासाची म्हणा, खिरीची वासना मनात झाली, तिची खोड मोडायची होती त्यांना, म्हणून त्यांनी काय केलं? अखंड खीर प्यायले. उलटी होता परत ती भोगचू लागले सद्गुरुनाथ. मी सांगितलं ना आता, इत्थंभूत सगळं लिहिलेलं आहे. आणि मी एकच सांगतो, हा ग्रंथ तुमच्या बरोबर मी सुद्धा प्रथमच वाचतो आहे, पण आपल्या आयुष्यात आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतात. तो व्यासंग असतो आणि त्याचा संग आपल्या आयुष्यात कायम असावा, म्हणून आपल्याला गोष्टी समजण्यास सोप्या जातात. इथे ते, या रामदास स्वामींची गोष्ट जी आहे ही ऐकलेली आहे, माहीत आहे, म्हणून ही सांगितली. पण इथे तशीच्या तशी लिहिलेली आहे. पहा की उलटी होता परत भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ, वासनेसी जिंकावया. ती वासनेनं तिला, तिच्यावर काबू, तिला जिंकलं पाहिजे, तिच्यावर कंट्रोल आणला पाहिजे. एखादी गोष्ट समोर आली की आपण जे इप्सित साध्य करणार आहोत ते साध्य बाजूला राहतं
आणि आपण नको त्या ठिकाणी जातो. म्हणून ही वासना मारण्यासाठी अति सर्वथा वर्जते, बरोबर आहे. पण का केलं? याच्यासाठीच. हीच गोष्ट जर पाहायला गेली तर ती आपल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची सुद्धा आहे. विठ्ठल नाम सुरू केलं की त्यांच्या आवडीची खीर आवडाक्का आणून समोर ठेवायची, आणि त्यामुळे त्यावेळेला विठ्ठलाचं नाम ते विसरायचे आणि मग ती खीर खात राहायचे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आवडा अक्का म्हणजे त्यांची पत्नी, हे प्रचंड प्रेम होतं पत्नीचं. ती त्यांना खरं तर दूर ठेवतच नव्हती, ती त्यांना भगवंताकडे अजून जवळ जाण्याचा एक मार्ग भगवंताने ती माया म्हणून उभी केलेली होती. पण आपण कसं पाहतो त्याच्याकडे, तर आवडा काही त्यांना आवडत नव्हतं, हे विठ्ठलाचं नाव घेतात. मग काय सांगितलं आवडा त्याला की अगं मला खीर फार आवडते, मला खूप खीर बनवून दे. मग तशीच रामदास स्वामींची गोष्ट आहे, तशीच खूप खीर बनवली, त्यांनी खाल्ली, अखंड खाल्ली, शेवटी उलटी झाली, पुन्हा खाल्ली, पुन्हा उलटी झाली, सेम. त्यांना सुद्धा घृणा निर्माण झाली आणि त्यानंतर आवडा अक्काने किती जरी खीर बनवली तरी त्याने विठ्ठलाचं नाम सोडलं नाही. इथे साक्षात तेच आहे. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ श्री रामदास स्वामी समर्थ. वासनेसी जिंकावया, वासनेला जिंकलं पाहिजे म्हणून. तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा, हा उलटीचा प्रकार केला. अंगी बळ असूनिया, ते सगळं अन्न जे आहे ना ते त्याने ग्रहण केलेलं, हे स्वतः गजानन ते खरंच गणपतीच अवतार म्हणू शकतो आपण. हे सगळं ते पचवू शकले असते, पण तुमचा आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर ते सगळ्यांना दाखवण्यासाठी त्यांनी हे सगळं केलेलं आहे. म्हणून म्हटलंय तैसे लोकाग्रहाला, लोक आग्रह करतात तुम्ही हे करा, तुम्ही इथे करा, सारखं भरवतात. असंच होतं की हे आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गोड भरवताय गुरुला, अरे पण गुरु किती खाणार, किती खाणार, पण प्रत्येकाचा घास नाही खाल्ला तर मग शिष्यानं वाईट वाटतं आणि मग त्यामुळे खात राहावं लागतं. मग हळूच कुणाला तरी खुणून सांगावं लागतं की आता थोडं थांबवा. याला काय कारण आहे? कारण कसं की हा लोकाग्रह आहे, हा प्रेम आहे तुमचं, बरोबर आहे, पण ह्या लोकाग्रहाला घालावयाचे शीघ्र आळा, तो आळा घालण्यासाठी हा उलटीचा प्रकार केला. अंगी बळ असून, या अंगी बळ होतं पचवण्याचं, पण हा मुद्दाम केला. सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन होते, कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. सत्पुरुषांचे जे आचरण आहे ते काय, सृष्टी कशी चालते आणि सृष्टीचे नियम कसे हे आपल्याला समजावेत. कारण आपण प्रत्येक वासनेच्या आहारी जाऊन आपण सृष्टीच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन करतो. तर इथे म्हटलंय की हे सत्पुरुषांचं जे आचरण आहे ना ते पुढच्या पिढीला एक साधन, काय संरक्षण करायला, निसर्गाचा धर्म. निसर्गाचा धर्म आहे, निसर्ग नियतीचा धर्म आहे. निसर्ग आपल्या नियमालाच अनुसरून वागतो. काही वर्षापूर्वी सुनामी आली, का आली हो? कारण आपण निसर्गाच्या या सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केलं आणि शेवटी ते समतल बरोबर करण्यासाठी पुन्हा निसर्गाने रुद्रावतार धरला आणि पुन्हा आपली जागा घेतली. म्हणून म्हटलंय की निसर्गाच्या धर्माचं संरक्षण करायला पुढच्या पिढीला हे आचरण सत्पुरुषांचं असतं. तेच समर्थ येथे गेले, लोका लागी सुचविले, आग्रह करणे न चांगले, तो विपरीत फळ देई. समर्थाने इथे तेच केलं, लोकांना सुचवलं की आग्रह करणं चांगलं नाही, त्याचं विपरीत फळ मिळतं. असो, उलटी झाल्यावरी जागा केली साफ सारी. आता उलटी झाली, ती जागा सगळी साफ केली. नेवुनी बैसविले, पहिल्यापुरी स्नान घालून महाराजा. उलटी केली त्यामुळे ती जागा पण साफ केली. महाराजांना पहिल्यासारखं पुन्हा स्नान घातलं आणि नेऊन व्यवस्थित नरनारी दर्शन घेते. महाराजांची आनंदी वृत्ती, तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या दोन तेथे. सगळे नर नारी जे आलेले जमा होते ते दर्शन घेऊ लागले. महाराजांची वृत्ती कशी, आनंदी वृत्ती. ते त्यावेळेला भजन करण्यासाठी दोन दिंड्या, दोन पथक भजनाची तिथे आली. आवाज ज्यांचे सुस्वर खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने.
ज्यांचे सुस्वर सुंदर आवाज आहेत, खडे आणि पहाडी मनोहर असे मनाला हरवून टाकणारे असे विठ्ठल नाम गजर ते 2 दिंड्या ज्या आल्या त्या करू लागले, आवडीने करू लागले. इकडे महाराजा आसनी होते ते वदले वदनी, भजनाची या मिशानी गण गण गणात भूते. इकडे महाराज आसनावर बसलेत आणि ते सहज बोलून गेले. भजनाच्या मिशाने म्हटलं, भजनाची या मिशानी भजन करतायत, तर ह्याने सुद्धा आपलं भजन म्हटलंय काय, गण गण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन करती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद रात्रभरी ते ठाया. आता गणगण गणात बोते हेच त्यांचं सहदा सर्वदा भजन असत. अशा टिचक्या वाजवत गण गण गणात बोते, गण गण गणात बोते ते भजन करत बसत. असा पूर्ण आनंद रात्रभर त्या ठिकाणी झाला. गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिदान, गजानन हे तयाला. ते सतत भजन करत होते, गण 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 गण. ते गणगण सतत म्हणत होते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. हे हमेशा म्हणजे सतत चालू असायचं. त्यामुळे लोकांनी त्यांना अभिधान म्हणजे त्यांना नावच दिलं गजानन म्हणून. जो स्वयंमेव ब्रह्म झाला, नामरूप कोठुनी त्याला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. जो स्वतःच ब्रह्म आहे, स्वयं ब्रह्म आहे, त्याला नावरूप कुठे असणार हो. पण नामरूपाचा गलबला जो आहे त्या प्रकृतीच्या आश्रयाला आला. प्रकृती म्हणजे काय, या सृष्टीत जन्म घेतला भूतलावर, त्यामुळे या आश्रयाला आल्यावर नाम हे लागणारच, नाम उपाधी येणारच येणार. आता हे साक्षात ईश्वर आहेत, यांना आपल्यासारखा जन्म घेतल्यावर नाम त्यांना सुद्धा लागलं. ते नेहमी भजन करत गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. आपण ह्या प्रवचनाच्या सुरुवातीलाच गणगण गणात बोतेचा अर्थ जो मला स्वयंस्फूर्तीने आला तो मी आपल्यासाठी रेकॉर्ड केलेला आहे. तो स्किप करा किंवा न करा, पण व्यवस्थित जर ऐकलात तर तुम्हाला लक्षात येईल की गणगण गणात बोते याचा अर्थ किती छान. म्हणून येथे त्यांचं जे गणगण हे त्यांचं भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी त्यांना अभिदान दिलं की गजानन हे त्यांना नाव दिलं. पण जो स्वतः स्वयंमेव ब्रह्म आहे त्याला कुठून आलंय नाव. या जगात, या ब्रह्मांडात इथे भूलोकावर जन्म घेतला तर हे प्रकृतीच्या आश्रयाला आले म्हणून. असते भाते प्रिया ठाई, योगेश्वर निमग्र राही, त्या आनंदान वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. अस्ति भाती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्र राही. अस्ति भाती प्रिया असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, अस्ति आहे, नाही, काही, हे सगळ्या ठिकाणी आहे पण नाही पण, सगळ्या काळात भूत भविष्य आणि वर्तमान या सगळ्यात योगेश्वर आहेत. ते निमग्न राहतात, कुठे नाहीयेत. आधी कालापासून अनंत कालापर्यंत ते आहेतच आहेत. ते योगेश्वर आहेत. त्या आनंदाला काही वर्णन करता येत आणि त्याला उपमा देऊच शकत नाही. आषाढीचे पंढरपूर वा सिंहस्ती गोदातीर वा कुंभमेळ्यासी साचार, गर्दी होते हरिद्वारी. आषाढीला पंढरपुराला, गोदातीरी सिंहस्थ असतो, कुंभमेळा असतो, तेव्हा हरिद्वारला फार गर्दी होते. त्याचप्रमाणे त्या शेगावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. त्याप्रमाणे शेगावात सुद्धा बंकटलालांच्या घरात लांब लांबून असंख्य असे लोक दर्शनाला येऊ लागले. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण, निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. हे स्वामी जे आहेत ते समर्थ गजानन हेच विठ्ठल हेच नारायण, निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. जसा पांडुरंग विठेवर पाय ठेवून आपल्या भक्तांसाठी उभा आहे, तसा निश्चय, ज्याचा चय होत नाही तो निश्चय, असा तो विटेवर पाय रोवून उभा आहे. त्याचे वचन गोदातीर, आनंदा हरिद्वार, गज बजले शेगाव नगर, सदन रावळ बंकटांचे. हे त्यांचे वचन गोदातीर, गोदेचं तीर आहे हे त्यांचं वचन. आनंद हा हरिद्वार, हेच सगळं हरिद्वार, हेच गोदातीर. तसंच गजबजलं हे शेगाव नगर.
सदन राऊळ बंकटांचे. हे बंकटलालांचं घर राऊळच झालं भगवंताचं. जो ब्रह्मपदा पोचला, जात कोटणी उरली त्याला, सूर्याची या प्रकाशाला अवघेचा हे सारखे. जो ब्रह्मपदाला पोचलेला असतो ना, त्याला कुठची जातपात राहत नाही, कुठचाच वर्णाश्रम त्याला लागत नाही. जसा सूर्याच्या प्रकाशाला सगळे सारखेच आहेत. तो वैश्याला वेगळा, ब्राह्मणाला वेगळा, शूद्राला वेगळा, क्षत्रियाला वेगळा नाही, सर्वांना तो सारखा. तसाच आहे ब्रह्मपदाला जो पोचला, त्याला कुठची जात उरली आहे, सगळ्याला तो सारखाच प्रकाश देणार. नित्य यात्रा नवी येई, समाराधना होती पाही, त्या ते वाणिता शेषी थकून जाईल निसंशय. येथे काय म्हटलं, नित्य यात्रा नवी येईल. नवीन नवीन लोक यात्रेला जशी येतात तशी येऊ लागले, आणि त्याप्रमाणे समाराधनाही होऊ लागल्या. समाराधना म्हणजे काय? आराधना, आराधना, त्याबरोबर समाराधना म्हणजे काय? पूजा अर्चा वगैरे, नैवेद्य, जेवणावळी, हे सगळी समाराधना आहे. इतकी लोक येणार, त्यांच्यासाठी भोजनावळी सुरू झाल्या. आता त्या ते वाणिता शेषही, शेष सुद्धा थकून जाईल निसंशय, असं सगळं तिथे घडू लागलं. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान, अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान आहे म्हणे. अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. काय म्हणतायत? हे सगळं निमित्त करून माझा मुख पाहायला येत आहेत. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी आठाया. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान, अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. हे आपले हरिभक्त परायण जे दासगण आहेत ते म्हणतायत की हे सगळं शेषही जे वर्णन करायला थकून जाईल, तिथे माझ्यासारख्या कीटका समान एका प्राण्याचा काय पाड लागणार आहे. हे गजाननच माझ्या मुखाने वदन करताहेत. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी आठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. समर्थांची थोडीशी आता दिनचर्या सांगतो दासगणू म्हणतात, जी मला ठाऊक आहे. अगाध असं त्यांचं चरित्र आहे, ते गाऊ काय गाणार मी पामर आहे, मला तशी गती नाही, मती नाही, मला बुद्धी नाही. कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. काय दिनचर्या त्यांची सांगणार पहा. कधी करावे मंगल स्नान, कधी छान मंगल असं स्नान, कधी हाळात म्हणजे ओढ्यात, गटार किंवा जे सांडपाणी वाहत आहे त्याच्यात जाऊन आंघोळ, कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे, कधी कधी गढूळ पाणी सुद्धा पित असत. आता त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, त्यांची एक अशी ठराविक दिनचर्या नव्हती. प्रकार वायूच्या गतीचा नये ठरविता कोणासी. त्यांच्या दिनचर्येचा नियम असा काहीच नव्हता. जसं वायूची गती, वाऱ्याची गती, ती कोणाला ठरवता येते का? तसंच यांचं होतं. चिलमीवरी प्रेम भारे, ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी, ती केवळ कौतुक. त्यांचं प्रेम चिलमीवर होतं. गेल्या अध्यायात सांगितलं ही चिलीम कशी होती. ती भाजलेली नव्हती, ती मातीशी बनवलेली असेल, स्वतःच्या हाताने त्यांनी बनवली होती, पण ती भट्टीत भाजलेली नव्हती. त्या चिलिमीवर त्यांचं प्रेम होतं, ती त्यांना वरचेवर लागे. पण हे व्यसन म्हणून नाहीये, नव्हती आसक्ती तिच्यावर, त्यावर आसक्ती नाही. आसक्ती शब्दाचा एक छान अर्थ मी एकदा दिला होता. आसक्ती, आस ही असते, आस सतत लागलेली असते प्रत्येक गोष्टीची, पण एकदा ती मिळाल्यावर पुन्हा तीच पाहिजे, पुन्हा तीच पाहिजे, ही झाली सक्ती. याला म्हणतात आसक्ती. एकदा मिळालं ठीक आहे, पुन्हा पुन्हा पुन्हा, एक प्रकारचं व्यसन आहे. यानं व्यसन नव्हतं, नव्हती आसक्ती तिच्यावर, ती केवळ कौतुक, कौतुक म्हणून ते करत असत. असो आता पुढील या अध्याया, भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. आता पुढच्या अध्यायाबद्दल म्हणतायत की आता पुढच्या अध्यायात ऐकण्यासाठी एक भाव ठेवा. भाव मनात असला पाहिजे. नाही बाबा आजचा अध्याय झाला, बस झाला, आता पुढचा अध्याय कोण ऐकणार नाही. तुमचा भाव त्या ठिकाणी ठेवला पाहिजे. गजानन महाराज जे आहेत संत शेगावीचे, हे सद्गुरू, यांच्या ठिकाणी तुमचा भाव असला,
तर तुम्ही सुद्धा उद्या पुढचा अध्याय ऐकायला तयार होणार आणि येणार. म्हणून म्हटलंय की असो आता पुढील अध्याया, भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो, आता वेळ घालवू नका. हे पर्वणी आहे, आता हे साधून घ्या. नाहीतर आपण कुठे जाऊन हा गजानन महाराजांचा गजानन विजय ग्रंथ शोधून आणून तो वाचणार होतो. आयतं सगळं मिळालं, तर ही संधी कोणी हे पर्वणी दवडू नका. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविका प्रत, हेच विनवी जोडून हात, दास गणू ईशाते. आता हे चरित्र ग्रंथ गजानन महाराजांचं आहे. हे भाविकांना आदर्श व्हावं, कसं राहावं, कसं व्हावं. कारण काय, जैसा आचार तैसा उच्चार, हे फार महत्वाचं आहे. आपला आचार कसा आहे, जसा विचार आहे तसा उच्चार होणार. म्हणून फार महत्वाचं आहे की हा आदर्श आपल्याला भाविकाप्रत होणं गरजेचं आहे. तेव्हा हात जोडून दास गणू ईशाते म्हणजे भगवंताला विनवतोय की हे श्री गजानन चरित्र आदर्श होऊ दे देवा भाविकांसाठी. आणि म्हणून हे दास गणू ईशाते, ईश म्हणजे ईश्वराला हात जोडून प्रार्थना करतात. शुभम भवतु, श्री हरिहरार्पणमस्तु. इथे श्री विजय ग्रंथ द्वितीयोध्याय समाप्त. अशा रीतीने हा दुसरा अध्याय पूर्ण झाला. आपण सर्व श्रोते इतक्या आवडीने हे ऐकताय, बऱ्याचशा गोष्टी आपण जाणून घेण्याची इच्छा करता, पण ह्या इच्छा आपल्या मनात ठेवू नका. या प्रवचनाच्या या युट्यूब मध्ये जे प्रवचन चालू आहे, खाली एक कमेंट बॉक्स आहे. त्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या अभिप्राय नोंदवा किंवा आपल्याला जर काही प्रश्न असतील ते लिहायला विसरू नका. आणि आवडलंच तर असे अनेक भाविक आहेत, त्यांच्यापर्यंत या प्रवचनाची ही जी लिंक आहे हे पोचवायला मात्र विसरू नका. आता आज आपण इथेच थांबूया. सर्व सद्गुरु भक्तांना अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन, म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. एके शिष्ये विचारिले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुजा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोलते. पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहोया माझी. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ जात, गण गण गणात बोलते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हरेके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणी. म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. रुजवावे काळ
ओढ दुजियासी भेट जीवा शिवाची असे तीही हीच ओढ लागे का दुसरिया माझी म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा हो